जगाच्या पाठीवर कुठेही जा, पण कोकणाची सर कुठल्याच जागेला येणार नाही. खरं आहे ना? सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आम्ही निघणार आहे. ह्यावेळेस पण छोटीशी कोस्टल राईड करतोय. भयंकर थंडी आहे. हो चला, भयंकर थंडी आहे. बट तरी पण सकाळी मी 4:30ला उठले, मस्त आवरले, आंघोळ केली आणि निघालोय. आज तशी हालत टाईट आहे कारण पिरियड्सचा दुसरा दिवस आहे, त्यामुळं जय्यत तयारी चालू होती. सगळ्या गोष्टी सोबत घेतल्यात, मूवपासून झेंडूबामपासनं रोल ऑनपासनं सगळ्या गोष्टी सोबत घेतल्यात. ओके, तर आपण आज चाललो आहे अगेन, आपण आज परत कोकणात चाललो आहे. आज आपण छोटासा कोस्टल रूट आहे तो कवर करणार आहे. आडगावला पोचणार आहे आपण आधी. आडगावपासून आपण एक वेळाच्या अलीकडे पर्यंत जाऊ मे बी, किंवा मग दिघीला जाऊ आणि दिघीवरनं जेट्टीला जाणार आपण, दिघी जेट्टीला, आणि तिथनं अलीकडच्या बाजूला आपण बोटने जाऊयात. कारण 15 मिनिटाच्या अंतरात आपण तिकडे पलीकडे जातो जर बोटने गेलो तर. बट जर तुम्ही बाय रोड गेला, बाय बाईक गेला, तर आय थिंक ते 83 किलोमीटर, सो इट विल टू 2 hours आय थिंक. मग त्याच्यानंतर दिघीवरनं आम्ही आगरतंड्याला पोहोचणार. आगरतंड्यावरनं मुरुड हार्डली काहीतरी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. मुरुडला जाणार आणि देन बॅक टू पुणे. सो असा रूट असणार आहे आपला आजचा. हां, बऱ्यापैकी अंतर होणार आहे आज, हेक्टिक पण होणार आहे. मला थोडीशी भीती वाटत होती काल संध्याकाळपर्यंत, बट आय डोंट नो कुठनं सकाळी एनर्जी आली आणि मी उठले सकाळी 4:30ला आणि मला फ्रेश वाटतंय. अदरवाईज पिरियड्स असले की मी दिवसभर झोपून राहते कारण मला खरंच पेन होतं. पण याच्या आधी मी ट्रेक केलेत पिरियड्समध्ये, ऑब्व्हियसली तेव्हा माझी बॉडी वेगळ्या कंडिशनमध्ये होती, व्यायाम वगैरे होता, सगळ्या गोष्टी होत्या आणि एवढं वजन पण नव्हता. बट तो कॉन्फिडन्स आहे. सो ट्रेक केला आहे तर हे तर करेलच. राजगड केला आहे, राजमाची केला आहे, भैरवगड केला आहे. कारण पिरियड्स काय सांगून नाही आहेत. सो आज पण मला असं वाटतं की मी करेल, पूर्ण तर करेल. बघूयात. त्यातला तर रस्ता बेटर कंडिशनमध्ये आहे. तामिणीमधला रस्ता चांगला आहे, पुढे पण रस्ता त्यातल्या त्यात भारी आहे. म्हणजे मी जेवढे पण व्हिडिओज पाहिले त्यातल्या त्यात मला रस्ता चांगला वाटला. सो तो इश्यू नाही येणार आहे. हे भगवान, मला अशा गाड्यांचं खरंच डोक्यात जातात. 2-4 शिवाय तर अशाच दवे वाटतात. बावड्यासारखं थांबलाय तिथं. का थांबला? काहीतरी ब्रेकडाऊन झाला असेल तर ठीक आहे. हात फ्रीज व्हायला लागलेत, ग्लोव्ज घालायची वेळ आली आहे. हा पण थांबलाय, 100% ब्रेकडाऊन झालाय म्हणून नाही थांबले. असे टाइमपास थांबलेत हे लोक. अक्कल कशी येत नाही का माहिती ना. एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय आत्ताच. हा, आज आपल्यासोबत आणखी एक रायडर इथे संपर्यंतची मागच्याच माझ्यासोबत माझ्याच राईडला होती. आय एम रिअली बॅड ॲट रोड्स. मला रस्तेचं कळत नाही, मला नेमकं कुठनं जायचं तेच कळत नाही. मी अशी लोकांना फॉलो करते. वळायचं आहे का इथनं? नाही. हात फ्रीज व्हायला लागलेत. पुण्यात एवढी थंडी आहे, तामिणी घाटात केवढी असेल. हा, हातांचाच फक्त इश्यू. हातालाच खूप थंडी वाजती आहे. बाकी ह्यावेळेस रायडिंग पॅन्ट आहे आणि त्याच्या आतमध्ये थर्मल पण आहे. मी जाणून बुजून अशी रायडिंग पॅन्ट निवडली आहे. म्हणजे क्वालिटी, बाकी क्वालिटी तर आहेच, होतीच, पण माझ्याकडे 2 ऑप्शन होते. एक रायडाचा होता, एक सोलेसचा होता. रायडाचा पर्सनली मी ऑनलाईन त्याचे रिव्ह्यूज वगैरे पाहिलं होतं तेव्हा मला आवडलेलं आणि
ऑब्विसली माझ्या बजेटमध्ये पण होती. बट जेव्हा मी सोलेस आणि रायडा कम्पेअर केलं ॲक्च्युअलमध्ये, तेव्हा मला असं वाटलं की सोलेसची क्वालिटी जास्त बेटर आहे. आणि अगेन त्याच्यामध्ये थर्मल पण येत होतं, म्हणजे जे रायडामध्ये नव्हतं येत. रायडामध्ये फक्त एक बेस लेअर येत होता थर्मलचा, आणि याच्यामध्ये प्रॉपर पफी थर्मल आहे. सो मला पुढच्या दृष्टीने मी विचार करून ही पॅन्ट घेतली. आणि कम्फर्टेबल पण आहे, क्वालिटी पण भारी. आणि मला असं पहिला डे 1पासून मी घातल्यापासून मला ती अशी वाटली नाही की यार नवीन आहे, मग तिला थोडंसं ॲडजस्ट व्हायला वेळ लागेल. छान आहे पॅन्ट, तर कोणाला हवी असेल तर घेऊ शकता. मी लिंक टाकेल किंवा मग डिटेल्स तरी टाकेल. काय फोटो काढतात. आता ऑलमोस्ट आम्ही तामिणी उतरायला लागलोय. तसं आम्ही मी घरात 6:30ला निघालेले, बट हे सगळे बाकीचे सगळे लोक येईपर्यंत जवळपास 7:15 झाले. चांदणी चौकातनं आम्ही 7:15ला निघालेलो. माझा असा अंदाज होता की 9पर्यंत आम्ही तामिणी उतरू. आय थिंक 9पर्यंत आम्ही बरोबर वेळेत तामिणी उतरतोय. तिथनं मी तरी पण 2 ते 2.5 तास पकडेल, म्हणजे 11-11:30पर्यंत आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचू शकतो मोस्ट प्रोबॅबली. मध्ये नाश्त्याला पण थांबायचं आहे. आता तामिणी उतरला की पहिला एक चहा ब्रेक घेऊयात आणि नाश्त्याला निजामपूर जवळ थांबूयात, कारण इथं अजिबात खायला काही चांगलं मिळत नाही तामिणी उतरल्या सगळं फालतू हॉटेल आहेत. ॲज युजल सगळी बायकर्सचीच गर्दी आहे आज पण. मला खूप लोकांनी ह्या बाईकच्या रिव्ह्यूबद्दल विचारलं आहे. मी तितके एक्सपर्ट नाही अजून बाईकच्या बाबतीत की मी कोणाला रिव्ह्यू देऊ शकेल, बट मी माझं पर्सनल मत देऊ शकते की बाबा मला काय वाटतं ह्या बाईकबद्दल. स्पेशली खूप मुलींनी मला काल विचारलं, म्हणजे काल पण एका मुलीचा मेसेज आलेला. असं खूप लोक विचारतात. मी मुलींसाठी तरी सांगेल की बाईक खरंच खूप इझी टू हँडल आहे. म्हणजे बाकीच्या बाईक्सच्या बाबतीत मी चालवल्यात. बुलेट चालवली आहे, हिमालयन चालवली आहे, अपाचे चालवली आहे, म्हणजे बऱ्यापैकी बाईक चालवून पाहिल्यात मी. पण हिच्यावर मला जो कम्फर्ट मिळाला तो कशावर नाही मिळाला. अगेन माझी हाईट 5 फूट 4 इंचचं आहे. म्हणजे मला खूप लोक विचारतात तुझे पाय पुरतात का. माझे पाय अजिबात खाली पुरत नाही, फक्त अंगठा खाली टेकतो. त्यामुळं मलाही ती बाईक घेताना सुरुवातीला मी जेव्हा टेस्ट राईड घेतली तेव्हाही वाटलं की यार आपले पाय पूर्ण खाली टेकत नाही आहेत. मग सिटीमध्ये राईड करताना कसं होणार, किंवा इवन घाटात राईड करताना कसं होणार, कॉन्फिडन्स कसा गेन होणार. बट मी केली हिंमत समहाऊ की त्याच्या आधी मी हिमालयन चालवलेली होती, त्यामुळं ॲटलिस्ट थोडाफार मला अंदाज होता. अँड देन एक 500-1000 किलोमीटर मी चालवल्यानंतर मी कम्फर्टेबल झाले. आता मला अजिबात हाईटचा इश्यू येत नाही आहे. आणि शूज वगैरे घालून तुम्ही तो म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. थोडासा जाड हिलचा किंवा थोडा चांगला क्वालिटीचा शूज असेल ना तर मग काहीच प्रॉब्लेम येत नाही. छान तुम्ही बाईक हँडल करू शकता. अगेन तुम्ही जर सिटीमध्ये चालवायला घेत असाल तर तिचं ॲव्हरेज खरंच खूप कमी आहे. ऑनेस्ट रिव्ह्यू देते मी माझा, कारण मला फक्त 17 ते 18चाच ॲव्हरेज मिळालं आहे, जी की सिटीमध्ये चालवायला परवडत नाही असं माझं पर्सनल मत आहे. डिपेंड्स कोणाचा पॉकेटमध्ये किती पैसे आहेत, बट नाही परवडत. मिडल क्लास माणसांना तर नाही परवडत. मी मिडल क्लासच आहे. सो बट सिटीमध्ये चालवायला सुद्धा कम्फर्टेबल आहे बाईक, कारण तुम्हाला कॉन्स्टंटली गिअर नाही चेंज करावे लागत. 2nd, 3rd, 4th गिअरला सुद्धा ती व्यवस्थित चालते आणि अडकत नाहीत गिअर किंवा बंद पडत नाहीत. कम्पॅरेटिव्हली हिमालयनमध्ये मी ते पाहिलं की पहिल्या आणि दुसऱ्या गिअरला जर गाडीचा स्पीड कमी झाला, दुसऱ्या गिअरला गाडी बंद पडते. तसं हिचा 2रा 3रा गिअर असेल आणि 20चा जरी स्पीड असेल तरी ती गाडी बंद नाही पडत. तर ती एक गोष्ट आहे. अगेन
बाकी मेंटेनन्स सगळ्यात मोठी गोष्ट. मेंटेनन्सचा विचार केला ना, बाईक मेंटेनन्सला तशी परवडते, कारण कुठल्याही 400 cc सेगमेंटमधल्या बाईकला एवढा खर्च तर लागतो. ब्रेक पॅड्सचा फक्त ह्या बाईकचा इश्यू आहे. इश्यू पण नाही म्हणू शकत मी, पण मला सुरुवातीला वाटलेलं, बट आता मी पण यूज टू झाले आहे. रेअर ब्रेक पॅड्स आहेत ते आय थिंक 2-2.5 हजार, काहींचे 3,500 एवढेच गेले, त्याच्यापेक्षा जात नाहीत. कंपनीचं असं म्हणणं आहे की ते ऑर्गॅनिक आहेत. आधी त्याची काहीतरी प्राईस 400-450 रुपये होती, बट आता कंपनीने खूप जास्त कंप्लेंट्स आल्यामुळं ती कमी केली आहे. 259 रुपयाला ते तुम्हाला मिळतात. लेबर चार्जेस खूप लावते कंपनी ब्रेक पॅड चेंज करायला, त्यामुळे सारखं तिथे जाऊन चेंज करण्यापेक्षा हल्ली मी घरी चेंज करायला लागले. मागच्या 2 वेळेला मी घरी चेंज केले. फ्रंट ब्रेक पॅडचा काहीच इश्यू नाही आहे, कारण मी आत्ता 10,400 किलोमीटर झाल्यानंतर माझे फ्रंट ब्रेक पॅड चेंज केलेत सर्व्हिसिंग करताना. सेकंड सर्व्हिसिंग मी 10,400ला केली आहे. फर्स्ट सर्व्हिसिंग नंतर मी 2दा जनरल सर्व्हिसिंग केली होती, ज्याच्यामध्ये चेन ल्यूब वगैरे, चेन क्लिनिंग किंवा छोट्या छोट्या गोष्टी होत्या. आणि माझ्यामध्ये म्हणजे पहिल्या वेळेस जेव्हा मला माहीत नव्हतं की रेअर ब्रेक पॅड्स इतक्या लवकर जातील, आणि मी लक्ष दिलं नव्हतं, त्यामुळं ब्रेक पॅड्स पण गेले होते आणि त्यामुळं डिस्क पण पूर्ण गेली होती, त्यामुळं मला तो एक्स्ट्रा खर्च लागला. बाकी मला सर्व्हिस कॉस्ट मला 3,500 आला, बट त्याच्यामध्ये ब्रेक पॅड्स नव्हते, कारण मी ब्रेक पॅड्स ऑलरेडी घेतले होते का 8 दिवस आधी आणि ते घरीच रिप्लेस केले होते. सो तो ब्रेक पॅडचा सोडून खर्च होता. सो मेंटेनन्सला पण ओके म्हणजे खूप जास्त मेंटेनन्स नाही आहे, आणि आधीमध्ये बाईकला तेवढं काही लागत नाही. कूलंट एकदा तुम्हाला चेक करायला लागतं. मी बाईक घेताना मला सर्व्हिस सेंटरवाल्यांनी सांगितलेलं की तुम्ही ते 15 डेजला, आफ्टर 15 डेज किंवा तुमच्या मोठ्या 700-800 किलोमीटरची एखादी राईड झाली आहे तर ते तुम्ही चेक करा, आणि कमी झालं असेल तर रिफिल करत जा. बट ते अगेन ते पण खूप स्वस्त आहे, म्हणजे 250 रुपयाला बॉटल मिळते, जे तुम्ही 3 ते 4 वेळा आरामात त्या बॉटलने रिफिल करू शकता. सो तो पण काही इश्यू नाही आहे. ओव्हरऑल मला तरी बेस्ट वाटली, म्हणजे माझ्यासाठी तरी बेस्ट बाईक आहे. मला इतका कम्फर्ट कुठल्याच बाईकवर मिळाला नव्हता, आणि खूप इझी बाईक वाटते मला, इझी टू हँडल आहे. म्हणजे कुणी नवीन माणूस जरी विचार बसला ना की झटकन तो कम्फर्टेबल होऊन जातो, त्याला वेळ नाही लागत. कारण माझंही सेम झालेलं. मी जेव्हा टेस्ट राईड घेतली, मी स्क्रॅम्बलरची घेतलेली आणि हीची घेतलेली. स्क्रॅम्बलरवर माझे अजिबात पाय पुरत नव्हते आणि मला सिटीमध्ये ती वापरायची होती, बट स्टील मी विचार करत होते. पण नंतर मला असं वाटलं की ऑलरेडी हिमालयांचा जो प्रॉब्लेम आहे तो मला त्यात नव्हता पाहिजे. ती मला रफ वाटली तिच्या कम्पॅरिझनने. ही खूप स्मूथ बाईक आहे, म्हणजे तुम्ही जर चालवाल तर तुम्हाला फरक कळेल स्क्रॅम्बलर आणि हिच्यामध्ये. सो मी डोळे झाकून हिचा निर्णय घेतला. मी दुसऱ्या कुठल्या बाईकचा विचारच केला नव्हता खरं तर. मला स्पीड आणि स्क्रॅम्बलरमध्येच कन्फ्युजन होतं. सो जर तुम्ही विचार करत असाल घ्यायचा तर गो फॉर इट. बट फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्या पर्पजने घेताय. जर तुम्ही फक्त सिटी राईडसाठी घेत असाल की बाबा ठीक आहे रोजच्या गोष्टीसाठी हवी आहे, तर मायलेजला ती अजिबात परवडणार नाही आहे. तर तुमच्याकडे खूप पैसे असतील तरच घ्या, उडवायचे असतील पेट्रोलवर तरच घ्या, कारण खरंच खूप कमी ॲव्हरेज आहे सिटीमध्ये. मला हायवेला हिने दिली आहे 30पर्यंत ॲव्हरेज, नो डाऊट, पण सिटीमध्ये खरंच खूप बॅड एक्सपिरियन्स आहे ॲव्हरेजच्या बाबतीत. तुम्ही एक्सपेक्ट पण नाही करू शकत 400 cc बाईक तुम्ही सिटीमध्ये वापरताय, कंटिन्युअसली ब्रेक दाबताय, गिअर शिफ्ट करताय, तर तिने तितकं मायलेज द्यावं. बट स्टील फक्त तेवढ्या यूजसाठी असेल तर सिटीमध्ये तर बिग नो. बट जर तुम्ही राईड करणार असाल, तिचा खरंच त्या प्रकारे वापर करणार असाल तर कम्फर्टेबल आहे बाईक. पण सीट कम्फर्टेबल नाही आहे या बाईकचा, विच कॅन बी मॉडिफाईड. म्हणजे तुम्ही मॉडिफाय करू शकता, तर एवढा मोठा इश्यू नाही आहे. आणि लाईट्स, कंपनीने लाईट्स खरंच खूप भंगार दिलेत, बेकार क्वालिटीचे लाईट्स दिले. काहीच दिसत नाही, काहीच दिसत नाही. मी येताना दाखवायला हवं तर रात्री त्यात मी आत्ता हे HJGचे मर्सिडीज लाईट लावले आहेत, कारण मला 2-3 वेळा खूप त्रास झाला. येताना धुकं होतं, ताम्हिणीमध्येच अंधार पडायला लागलेला, काहीच दिसत नव्हतं. आणि नेक्स्ट राईडच्या आधी मी पहिली गोष्ट ती केली की भाई लाईट लावून घेऊयात आपण, कारण कॉन्फिडन्सच येत नाही. सो भारी बाईक आहे, आणि मुलींसाठी स्पेशली. हाईटचा काही विचार करू नका. शूज घालून थोडाफार पाय टेकत असेल
तर गो फॉर इट. कम्फर्टेबली तुम्ही चालवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मलाही खूप लोकांनी सजेस्ट केलेलं की तुझी हाईट पुरत नाही आहे, कशी चालवणार आहेस, कसं घेणार आहे. इवन गंमत म्हणजे ना, मी ज्या दिवशी माझ्या बाईकची डिलिव्हरी घेतली ना, मी एवढी नर्वस झाले होते की मी गिअर टाकायलाच विसरलेले. त्यात माझे पाय पुरत नव्हते आणि सगळे बघत होते माझ्याकडे. आम्ही जवळपास 17 ते 18 लोक त्या शोरूममध्ये होतो. सो पण ठीक आहे, हळूहळू होतं, प्रॅक्टिसनेच होतं. तुम्ही ठरवून प्रॅक्टिस नाही करू शकत किंवा ठरवून नाही असं करू शकत की अरे आता 1-2 तास चालवून मी प्रॅक्टिस करते, ही गोष्ट मला शिकायची आहे, तेवढी शिकून घेते. नाही होत. कारण मी सुरुवातीला मलाही असंच वाटायचं. बट तुम्ही जशी राईड कराल, म्हणजे घाटात चालवाल, हायवेला चालवाल, कुठला म्हणजे नवीन रस्त्यांना चालवाल, तरच तुम्हाला त्या गोष्टीची सवय होईल. काय एवढी घाई असते काय माहिती यार लोकांना. आणि मला जितक्या पण मुलींच्या मेसेज आल्या ना, त्यांचा मेन कन्सर्न हाच होता की आमची हाईट पुरेल का, तुझी हाईट किती आहे, तुझे पाय पुरतात का. माझे पाय खरंच पुरत नाहीत, मी प्रामाणिकपणे सांगते. माझा फक्त पायाचा अंगठा टेकतो, दोन्ही पाय सपाट खाली पुरत नाहीत. बट तेवढा सफिशियंट आहे. सो त्याचा विचार अजिबात करू नका. कालांतराने जसं जसं तुम्ही बाईक यूज कराल, तुम्ही कम्फर्टेबल व्हाल, तसं तुम्हाला ह्या गोष्टीचा काहीच फरक नाही पडणार. आणि बाईकचं वेट पण मॅनेजेबल आहे ह्या. सो काहीच प्रॉब्लेम नाही आहे. काय झाला, स्कूटीवाला जरा विचित्र वाटतोय काहीतरी. काय बोलत होता काय माहिती, चालवतोय पण विचित्र सारखेच. निघल्यापासून सोबत आहे. आणि हा आता चलो 1 तासाच्या नाश्त्याच्या ब्रेक नंतर लईच मोठा ब्रेक झाला. पण आता आपल्याला माणगावला जायचं आहे. आणि माणगाववरनं जो रस्ता सेम दिव्यागर श्रीवर्धनला जातो, तोच सेम रस्ता आपल्याला घ्यायचा आहे. म्हसाळावरनं आदगाव नावाचा बीच आहे, त्या बीचला लागून जो काही कोस्टल रोड आहे तो आपण कव्हर करणार आहे. आणि तिथनं मग दिघी. पेट्रोलची टाकी फुल करून घेतली आहे, म्हणजे आता टेन्शन नाही, येईपर्यंत पेट्रोल टाकायची काही गरज नाही. चलो स्टार्ट होते, पण स्टार्ट झाल्या बंद होते. पहिल्यांदा असं झालं. एक काम करू ना, गॅरेजवरच चाल ना. गावात असेल आतमध्ये, म्हसाळमध्ये. मोठं गाव आहे ना ते. चलो चायला काहीतरी व्हायलाच पाहिजे. ती गाडी कधीच त्रास देत नाही, आज पहिल्यांदा असं झालंय. चालू झाल्यामध्ये बंद पडतीये. काहीतरी वायरचा प्रॉब्लेम असेल किंवा काय माहिती. तर इथं कुठेतरी गॅरेज असेल तर गॅरेजला बघूयात. तर गॅरेज दाखवत आहे, इथे दाखवूयात. झाली का आता, होतीये चालू. 26 किलोमीटर आहे इथनं. मध्ये बंद पडली तर अवघड आहे.
झाले असणार लय पळवली ना मी. पेट्रोल टाकलं एवढी फुल नाहीच करायला पाहिजे मला. मग भरपूर रिकामी होती ती काय त्याचा काय नाही मग गरम झालं. ठीक आहे चलो, नाही तर काहीतरी एअर पकडला असेल. अरे चलो झाला इश्यू सॉल्व. झालं म्हटलं आता मागच्या वेळेसारखं काहीतरी ओ शेट. नाईस. आता इथनं 26 किलोमीटर आहे. एक भगवान 26 किलोमीटर आहे आपल्याला जिकडे जायचं आहे तिकडे. हा रस्ता ओळखीचा वाटतोय. म्हसळा म्हणून गाव आहे आय थिंक हे. नाईस. अर्ध्या तासाचंच अंतर राहिलं म्हणजे 12पर्यंत पोहोचून जाऊ. आता बघूया तिथं गेल्यावर किती आम्ही तिथे वेळ टाईम स्पेंड करतोय. फोटो काढायला व्हिडिओ काढायला किती वेळ लागतोय त्याच्यावर. मग त्याच्यावरनं ठरवूयात मुरुडला जायचं की नाही जायचं. असं गेलंच पाहिजे असं काही नाही आहे. सो फेरीने जायचं आहे मला, इच्छा आहे माझी. बघू. कारण तसंही फेरीने जरी गेलं ना पलीकडच्या बाजूला येताना सेमच डिस्टन्स पडणार आहे. त्याच्यामुळं प्रॉब्लेम तर काही नाही आहे गेलं तर. फक्त ते मधलं काहीतरी 15 किलोमीटर वाढेल दिघीपर्यंतचं. ठीक आहे 10-15 मिनटाचं अंतर असेल, फार फार तर 20 मिनटाचं. हा गावातला रस्ता आहे. मी पहिल्यांदा ह्या रस्त्याने आले आय थिंक. आम्ही बायपासने जातो बाहेर ना. बट तो आमच्यासोबत जो मित्र आहे तो म्हणाला की हा छोटा म्हणजे कमी अंतर पडतं इकडनं, तो खूप फिरवून नेलाय. 8 किलोमीटर राहिलंय फक्त. 8. येऊ. डाव्या बाजूला दिव्यागरला रस्ता जातो आणि उजव्या बाजूला आडगाव बीचकडे. आता आपण आडगाव बीचला चाललोय. लगेच दमट हवा लागते बघ. वेळास. हे वेळास तेच आहे टर्टल फेस्टिवल वालं वेळास. मी नाही गेले कधी बट तेच आहे हे वेळास. आणि तो वेळास आणि आडगाव मधलाच रस्ता आहे तो कोस्टल. त्याच्या बाजूला समुद्र आहे आणि एका बाजूला रस्ता आहे. आय थिंक हा सरळ रस्ता बीचकडेच जातोय. आता मी मॅपवर आदगाव टाकलेलं पण त्या आदगाव गाव असेल आणि बीच दिसू शकतो आता आपल्याला. येऊ समोर बीच आहे. नाईस. एक नंबर. कडक. कसला भारी बीच आहे यार. मस्त आहे यार हा रस्ता. हॅलो. कस काय. हे भगवान. हा हा ही संप्रदा प्रत्येक राईडला काय ही संप्रदा काहीतरी करते यार. नेक्स्ट लेवल पोरगे यार. ही कसं काय पडली यार. खाली का गेलं यार. पण हे लोक आधी इकडचा रोड बघून आलो असतो ना. मस्त कोस्टल रोड आहे. कसं काय पडली. हे वाळूमध्ये टायर होतो. मॅडमला माहितीच नाही वाळूमध्ये पडू शकतात हे मॅडमला माहितीच नाही. तिला ना असं ती घाबरतच नाही. ती डायरेक्ट घुसती. हा क्या असं होऊ शकतं आपल्यासोबत. मी तिला कधी पण असं कळून देतो. हा एक्झॅक्टली. काय नाही. पाणी घेऊन थंड फोटो काढायला भारी येतं. आपल्याला रील बनवायचंय. हो चालेल. हे वेळास आहे बघ. हे वेळा मजा येते.
वेळास बीचला आहे. इतका छान बीच आहे यार हा. दिव्यागारच्या जवळच आहे, तरी पण इतका क्लीन आणि इतका कमी गर्दीचा आहे. इथे एक छोटंसं मंदिर आहे, आम्ही गाडी घेऊन आलो आहे तिथे. इथं ना माझा गोप्रो बंद पडला, त्यामुळे हे सगळं 360 मधलं फुटेज मी तुम्हाला दाखवते. इतकी बडबड केली होती मी गोप्रोमध्ये कारण मी खूप एक्सायटेड होते. ह्या वेळास बीच पासून आदगाव पासून ते दिघीपर्यंतचा सगळा रस्ता कोस्टल रूट आहे. एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला इतका छान गुळगुळीत रस्ता. काय पाहिजे अजून एखाद्या बायकरसाठी. कोकण आहे यार, काहीही म्हणा. जगाच्या पाठीवर कुठेही फिरा, पण कोकणात जे फील होतं ना ते कुठंच नाही होत. इतके सुंदर बीच मी कुठंच नाही पाहिलेत अजून. कोकण वाईब आहे यार. म्हणजे कोकणात फक्त समुद्र नाहीये, कोकणातली लोक, कोकणातलं जेवण, हे सगळं होड्या, माडाची झाडं, सगळं परिपूर्ण आहे. म्हणजे एखादी जागा अशी बनवलेली असते ना देवाने, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचं मिश्रण इतकं परफेक्ट झालेलं असतं ना की त्याच्यापेक्षा सुंदर काहीच नाही असं वाटतं माणसाला. ते कोकण आहे माझ्यासाठी. मी जेव्हा आज सकाळी घरातनं निघाले होते ना, तेव्हा मी अजिबात विचार केला नव्हता इतका सुंदर कोस्टल रूट मला पाहायला मिळेल. कारण दिवेआगार, अलिबाग ही बऱ्यापैकी नावाजलेली ठिकाणी याच्या जवळ आहेत, पण ह्या ठिकाणाचा उल्लेख कधी कोणी केला नव्हता. मी इन्स्टावर एक रील पाहिलं होतं, त्या मुलाला मी विचारलं की कुठला रस्ता आहे हा, आणि त्याने सांगितलं वेळास पासून आदगाव पर्यंतचा हा रस्ता आहे. मग मी ठरवलं यार मला एक्सप्लोर करायचंच आहे. ही जागा प्रचंड सुंदर असणार आहे, पण स्टील मी इतकं एक्सपेक्ट नव्हतं केलं की अजिबात गर्दी नसेल, इतके सुंदर बीच असतील आणि इतका मोठा सरसकट पट्टा असेल कोस्टल रूटचा. कारण हा खरंच भारी रस्ता आहे. कुठल्याही बायकरसाठी ही पर्वणीच आहे. हा समोर जंजिरा दिसतोय,
तो खूप जवळ वाटतोय असा. मी फोनमध्ये व्हिडिओ काढलाय, तो टाकेल इथे. पण आता आपल्याला ह्या रस्त्याने दिघीला जायचं आहे आणि दिघीवरनं आपण फेरी घेऊयात जर आपल्या वेळेत असेल तर. नसेल तर आपण सरळ पुण्याला निघणार आहे, कारण ऑलरेडी खूप लेट झालं आहे, 2 वाजून गेलेत. चलो. हां बोल ना. कुठे थांबले तुम्ही? आम्ही सरळ पुढे आलोय, थांबलो नाही आम्ही. ओके ठीक आहे. नाही आम्ही पण पुढे पुढे आलोय, हा ये. पण आम्हाला तुम्ही दिसूच नाही लागले, तर मग मला वाटलं की कुठे थांबले काय. तुम्ही थांबलेले का परत मध्ये? नाही आम्ही आत्ता थांबलेलो, एकदा फोन करण्यासाठी मी गाडी थांबवलेली. हा मग नाही, मग बरोबर याल तुम्ही. म्हणजे आम्ही फास्ट आलो ना पुढं, त्याच्यामुळं अंतर पडलं असेल. ये पुढं. आम्ही एक कोटच्या अलीकडे आहे का पलीकडे? दिघीलाच जायचंय आपल्याला. सरळ सरळ रस्त्याने आहे, जोपर्यंत रस्त्याला फाटे नाही फुटत तोपर्यंत. विचार हवा तर इथं कोणाला तरी दिघी किती किलोमीटर आहे. आम्ही एका ठिकाणी थांबलोय. बरं ठीक आहे, चालेल, आलोच आम्ही. हा, माझ्या अंदाजे 2:30 वाजताची पाहिजे, तर आत्ता दिसतेय तरी तिथे. विचारायला काय हरकत आहे, विचारून तर बघूयात ॲटलिस्ट. त्या बाजूला जरा जेवायला हॉटेल्स पण चांगले मिळतील. मी 1-2 हॉटेल्स पाहिलेले. विचारायला कोणाला तरी विचारायला लागेल इथं टायमिंग काय. आणि आता आय थिंक आता गाड्या लावता आहेत तिथं, म्हणजे आता असणार आहे. विचारू ना दादा. दादा ते तिकीट काढायला लागतं का आधी? तिकीट तिथेच का? ओके चलो चलो चला. काय रे टायमिंग? बापरे, फटती आहे माझी. काय झालं? ओके घेऊ का? आतमध्ये लावणार कशी? हो हो थँक्यू. मस्त. त्याला नशीब होता. किती तिकीट आहे? सगळे मिळून 220. सगळ्यांचं मिळून 220 तिकीट आहे. आय डोंट नो किती पर पर्सन 50 आहे विथ मोटरसायकल. म्हणजे खूप परवडत आहे. तुम्ही थांबू नका, जाऊ दे. वर नका थांबू, जाऊ दे. हां पहिलं पाणी प्यायचं यार, खूप तहान लागली आहे. रस्ता खराब आहे. हो आता पहिलं कुठेतरी जेवायला हॉटेल शोधूयात. भूक लागली आहे, तहान लागली आहे, वाट पण लागली आहे. चांगलं जेवण मिळालं पाहिजे. पण मोस्टली व्हेजच खाणार आहे. फारच तोंडाला पाणी आलं तर बघूयात फिशचा विचार करून.
हे भगवान. आता आपण आगरदंड्याला आहे. आम्ही आता रिटर्न निघालोय. आता आम्ही रोहा नाही इंदापूरला पोहोचतो. इंदापूरला जाणार, इंदापूर मार्गे, मग माणगाववरनं तामिनी घाटातनं. नाही, माणगावला जायची गरज नाही वाटते, मधून रस्ता आहे ना. खूपच हां सगळं नसा. बाय बाय बाय. यार आम्ही जेवण केलं, पण जेवणाचा व्हिडिओ काढायचाच विसरलं, कारण एवढी भूक लागलेली. 4:30 वाजलेले. हे हॉटेल आहे वाटिका नावाचं. आता आम्ही इंदापूरवरनं ना MIDC रोडला लागणारा हा मधला रस्ता घेतला. पहिल्यांदा रस्त्याला आलो. माणगावला जाऊन मग MIDC रोडला लागण्यापेक्षा हा एक रस्ता दाखवत होतं मॅपवर. रस्ता खूप खराब आहे, तिथं पण असतं. भगवान, हा कुठून आला इकडं? सगळं धूळ सोडून गेला. अंधार पडलाय पूर्ण. 6:30 वाजलेत. आम्ही तामिनी चढायला सुरुवात केली आहे. ट्रान्झिशन पिरियड आहे, तसा पूर्ण अंधार पण नाहीये. सनसेट होऊन गेलाय. माझा गोप्रो पडलेला, त्या माईकमुळे वाचलाय तो. मला वाटलं पडला. मी गोप्रो ऑन करायला हात लावणार, गोप्रो कुठे आहे? म्हटलं गोप्रो काढून ठेवलाय की काय. पाहते तो गोप्रो पडलेला. नशीब खाली पडला नाही, कळलं मला ॲटलिस्ट. जस्ट आम्ही घाट चढायला सुरुवात केली आहे. तामिनीमध्ये नाही म्हटलं तरी 1-1.5 तास, 1-1.25 तास तरी लागतो बाहेर पडायला. भयंकर गर्दी आहे, पण लाईनच लागली आहे गाड्यांची आज. सगळेच फिरायला गेलते वाटतंय. 7:15 वाजलेत. तर तामिनी संपत आलाय. मुळशी येईल बहुतेक आता. वारं येईल. एवढी बेकार थंडी वाजतीये. जाताना मी थर्मल घातलेलं, येताना फक्त स्ट्रेच करतोय. जायचंय अंतर कव्हर करायचंय, त्याच्यामुळे थर्मल घालायला पण थांबलेलं नाहीये कुठंच. नाकातनं पाणी व्हायला लागलं. एवढी थंडी वाजतीये. एवढी थंडी सहज झाली पण पाहिजे तशी, बॉडीला कधीतरी सवय पण पाहिजे. हा बेकार, हात फ्रीज झालेत. हे पाण्यामुळे जास्त थंडी वाजतीये. खतरनाक.
नेक्स्ट लेवल थंडी आहे. हा हा हा. लवकर आलो त्या वाड्याने आम्ही. मला वाटलेलं 10 तामिणीतच 8-9 वाजतील की काय. ठीक आहे. ते सकाळी मी सांगत होते ना लाईटचं की ट्रॅम्पने अजिबात चांगली लाईट दिली नाही. एकदम बकवास लाईट आहे. काहीच दिसत नाही त्या लाईटमध्ये. आत्ता माझ्यासोबत जी मुलगी आहे म्हणजे रायडर आहे ना संप्रदा, तिने तिच्या गाडीला लाईट नाही बसवलेली. म्हणजे जी काय आफ्टर मार्केट कुठली लाईट नाही बसवलेली आहे. फक्त कंपनीची लाईट आहे. तर तिला एवढा त्रास होतो आहे गाडी चालवायला. एक मिनटं मी दाखवते. आत्ता मी जी लाईट वापरते आहे ना की HJGची मर्सिडीज लाईट आहे. म्हणजे एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये मला मिळाली ती का. आणि मी तुम्हाला आता माझी बाईकची ओरिजिनल लाईट दाखवते जी काही कंपनीने दिली आहे. हां, ही लाईट आहे. काहीच नाही आहे. लिटरली काहीच नाही. काहीच दिसत नाही. काहीच नाही. आणि डिफरन्स बघायचा. ही येल्लो, ही व्हाईट. असे 3 ऑप्शन आहेत ॲक्च्युली याच्यामध्ये. एक व्हाईट, एक येल्लो आणि एक येल्लो व्हाईट मिक्स आहे. चौथा पण आहे जो की मी वापरत नाही. तो असा ब्लिंक होतो. कॉन्फिडन्स येतो लाईट असेल तर. काहीच लाईट दिली नाही आहे. काहीच नाही. कशी गाडी चालवणार आहे माणूस. हां, तर बघ अशी तरी समोर माझ्या गाड्या होत्या ना म्हणून तुम्हाला लाईट वाटत होती. दिस इज द लाईट. आणि ही मी आत्ता बसवलेली. हां, किती फरक आहे. कशी बाईक चालवणार आहे माणूस रात्रीच्या वेळेला. ही बिचारी कशी चालवते तिलाच माहीत. रात्री राईड करणार असाल म्हणजे होतच. एखाद दिवशी उशीर होऊनच जातो. प्लीज लाईट चांगली असणं खूप गरजेचं आहे बाईकला. कॉन्फिडन्सच येत नाही त्याच्याशिवाय. सगळे लोक असे बघायला लागलेत. अबनॉर्मल नाही आहे ना आम्ही. चहाला थांबूयात. हा, भयंकर थंडी वाजली. थर्मल पण घालायला लागणार. ऑप्शन नाही आता. भाई साहब, एवढं ट्रॅफिक लागलं ना. पौडमध्ये 3-4 किलोमीटर रांगा होत्या. पिरंगुटमध्ये पण जाम होतं. घोटवडे फाट्यावर जाम होतं. मला वाटलेलं आता 9 वाजत आलं म्हटल्यावर कमी झालं असेल. इकडनं जाऊयात. बक्स ऑफ हॅव्हिंग बाईक. हा, रस्ते पण माहीत पाहिजेत. समोर रिकाम आहे. वा, असे मंद जाऊ दे. आता परत शिव्या दिल्या की बीप करावं लागतं. पण आता त्याला एवढ्याशा जागेत घुसता येणार आहे का. आता का घुसतोय. थांब की जरा. जाऊ दे यार. सकाळपासून गाडी चालवतोय. थोडी तरी दया करा. घाटात का ट्रॅफिक लागलं आज. डोंट टेल मी घाटात जाम आहे. नाही, घाटात नाही आहे. नशीब नाही. इथं ठीक आहे. इथं नेहमीच असतं. आज जरा जास्तच आहे. एवढाच काय तो फरक. ह्या वेळेपर्यंत नसतं यार. एवढा उशीर झालाय तरी पण. काल 2 जोडून सुट्ट्या आल्यामुळं मे बी ही गर्दी. जायचं का. चला. भगवान. नाईस. चल
सरका 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 सरका. अबे चल ना बाबा, हा पंच मारू का तुला मग चलशील. कर तुझी काशी. यार ह्या घाटात पहिल्यांदा ट्रॅफिक पाहिलंय मी. इथे कधीच ट्रॅफिक नसतं, कधीच नाही. भयंकर जाम आहे आज. शाळेला आमच्याच नशिबात होतं. म्हणजे मी भुगावच्या त्या मॉन्टवटपर्यंत ट्रॅफिक पाहिलंय. भयंकर ट्रॅफिक असतं ते पण इतकं पहिल्यांदा पाहतंय यार. घाटात पण ट्रॅफिक आहे. सगळे एकाच ठिकाणी गेले होते असं वाटायला लागलं. मेरे को लग रहा है इधर रहेगी तो फंसेगी. आई थिंक आई हैव टू एग्जिट. मला बाहेर पडायचं आहे त्या बाजूला. देईल का हा जाऊन. नाही तर अडकूनच बसायला लागतंय. थोडासा दिला ना त्याने रस्ता. काय झालंय काय माहिती. काय ऍक्सिडेंट झालाय की काय झालंय. एवढं कसं ट्रॅफिक आहे यार. वैताग आला आता. हां जाऊ द्या यार, मला प्लीज जाऊ द्या. थँक्यू. हे भगवान, बरं झालं बाहेर पडले. अजून तासभर तरी बाहेर नसते निघले येत ना. दिली अर्ध्या बिचाऱ्याने जागा. अरे काय ट्रॅफिक आहे का ट्रॅफिक. काय फालतूगिरी आहे. झालंय का पण एवढं. ओ भाई साहब. परत जरा हात गुजले तर लोक मला खरंच शिव्या घालतात. आय थिंक इथं काहीतरी फंक्शन आहे आणि इथली सगळी गर्दी आहे. काहीतरी कार्यक्रम आहे तिथं. एवढे लोक आहेत की नाही. हे भगवान, सगळे लोक एकाच रस्त्याला आल्यासारखं वाटतंय यार. आता मी याच्या जवळ आहे तर कसं साधी जस्ट मानस लेक नाही का तिकडे ती गर्दी, तिथे ते क्रॉस केलंय मी त्या अडकले होते त्या ट्रॅफिक मध्ये एका बाजूला. मला वाटलं कडाकडून निघून जाईल. कसली कडाकडून निघत. वैताग आला ना मला. हा सिरियसली लोक एवढं काय कुठनं आले तेवढी. काय चाललंय, काय झालंय, काय बंद पडतीये ट्रॅफिक मध्ये. हा 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 मला भीती वाटते माझं पेट्रोल नको संपायला. भाई साहब थारवाला काय गेलाय. तुला व्हिडिओ दाखवेल मी आल्यावर. एवढा म्हणजे रस्ताच नाहीये पण तो असला चाललाय ना. म्हणजे मला सुद्धा गाडी टाकताय. कोणीच गाडी टाकत नाही तिथं. टू व्हीलरवाले सुद्धा खतरनाक गेलाय तो. बरोबर त्याच्या 4x4चा वापर करतोय. रात्रीचे 10 वाजलेत घरी पोचायला ऑलमोस्ट. भुगाव, भुकूम, पौड, पिरंगुट सगळं जाम होतं. भयंकर ट्रॅफिक होतं.
पण ठीक आहे, सगळं सुखरूप पार पडलं. भेटूयात नेक्स्ट राईडला.